नमस्कार. आपल्या महाराष्ट्राला समाजप्रबोधक संतांची, समाजसुधारकांची मोठी आणि उज्ज्वल परंपरा आहे आणि त्यामुळेच संघ, भाजप आणि त्यांच्याशी सगळ्या संलग्न संस्थांनी गेले अनेक वर्ष प्रचंड प्रयत्न करूनही ते महाराष्ट्राचा अजून काही पूर्णपणे यूपी बनवू शकलेले नाहीत. आपल्या संतांचे आणि समाजसुधारकांचे विचार निदान अजून तरी इथल्या बऱ्याच लोकांच्या मनात, हृदयात भिनलेले असल्याने महाराष्ट्राचा अजून तरी निदान पूर्ण रूपाने धर्मांध गायपट्टा बनलेला नाही. आणि त्यामुळेच संघ, भारतीय जनता पार्टीचे लोक मागील काही महिन्यांपासून आपण पाहतो आपल्या या महाराष्ट्रामध्ये सातत्याने ते कोण बागेश्वर बाबा, ते कोण प्रदीप मिश्रा वगैरे उथळ आणि भोंदू बुवा बाबांना इथे आणत राहतात आणि त्यांचे विविध धार्मिक सोहळे, धार्मिक कार्यक्रम आयोजित करत राहतात. त्याद्वारे ज्ञानोबा माऊली ते तुकोबाराय आणि प्रबोधनकार ठाकरे ते दाभोलकर, पानसरे आदींनी आपल्या प्राणांची आहुती देऊन या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवलेले सुधारणावादी विचार पुसण्याचा ही मंडळी प्रयत्न करत असतात. परंतु ते होणार नाही. ठीक आहे, एक गोष्ट की इथल्या बहुजन समाजातील काही वर्ग त्या भोंदू बुवा बाबांच्या मागे जाताना दिसतो, परंतु बराच मोठा समाज अजूनही या भोंदूगिरीपासून दूर आहे आणि आपल्या संतांनी दाखवलेल्या वाटेवरच मार्गक्रमण करतो आहे. आणि त्यामुळेच संघ, भारतीय जनता पार्टीमध्ये हताशा आहे. ज्ञानोबा माऊलींच्या आळंदीमध्ये नुकताच जो काही एक तो भक्ती संगम की काय ते पार पडलं, ते म्हणजे इथल्या बहुजन समाजाला संभ्रमित करण्याचा संघ भाजपच्या प्रयत्नांचाच आणखीन एक पुढचा भाग होता. आमच्या माऊलींच्या, आमच्या तुकोबांच्या आचार विचारांचं कणभर तरी प्रतिबिंब संघ भाजपच्या आचार विचारांमध्ये, मोदी शहांच्या आचार विचारांमध्ये कधी दिसतं का कोणाला? काय संबंध या लोकांचा देहूमध्ये येऊन, आळंदीमध्ये येऊन आपल्याला काही शिकवण्याचा? ते यूपीचे योगी आदित्यनाथ आळंदीमध्ये येऊन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीवरती चुकीचं भाष्य करतात आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्रातील सगळे संघी आणि भाजपीय लोक त्याच्यावरती टाळ्या बडवताना दिसतात. हे चित्र अतिशय संतापजनक आहे. मागे ते कोण, ते गोविंदगिरी की काय नावाचे ते कोणी साधू आहेत, त्यांनीही राम मंदिराच्या त्या उद्घाटन सोहळ्यात 22 जानेवारीला अशीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीची काही वक्तव्य केली. कधी दादोजी कोंडदेव तर कधी रामदास यांना आपल्या शिवाजी महाराजांचे गुरु दाखवण्याची या संघ भाजपच्या लोकांची ही खोड, म्हणजे अनेकदा ते तोंडावर आपटलेत या बाबतीत, तरीसुद्धा काही केल्या जातच नाही. मुळात ब्राह्मण नसलेले छत्रपती शिवाजी महाराज काय, किंवा महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे आपले सगळे महामानव, सगळे युगपुरुष काय, हे सगळे स्वयंप्रेरणेने, स्वयंप्रतिभेने, स्वयंकर्तृत्वाने महान ठरले. हेच या मंडळींना पचत नाही. ब्राह्मण गुरु नसताना कोणी अशी उत्तुंग कामगिरी करूच कसं शकतं, अशी यांची धारणा आहे. आणि म्हणूनच वारंवार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी ते दादोजी कोंडदेव किंवा रामदासांना आणून बसवण्याचा उद्योग करत राहतात. शाहू फुले आंबेडकर यांचे काही सहकारी ब्राह्मण होते म्हणून ते लोकोत्तर कामगिरी करू शकले असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहतात. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळांमध्ये ब्राह्मण होते म्हणून महाराज उत्तम राज्यकारभार करू शकले असा जावई शोध लावत राहतात. खरं म्हणजे यांना उत्तरं देऊन पण आता कंटाळा आला आहे, परंतु यांचे हे नाठाळ आणि निर्बुद्धी उद्योग काही थांबतच नाहीत. कधी तो माजी राज्यपाल कोण होता आपल्याकडे, तो काळ्या टोपीवाला कोश्यारी भगतसिंग, त्यानं तर आपल्या महापुरुषांचे इतके अपमान केले की अन्य कोणीही आजपर्यंत कधी केले नसतील. कधी ते गोविंदगिरी, कधी तो कोण सुधांशू द्विवेदी किंवा त्रिवेदी, कधी ते योगी आदित्यनाथ, हे सगळे एक जात संघ भाजपवाले कायम आपल्या बहुजन समाजातील युगपुरुषांना ब्राह्मणांपेक्षा कमी लेखण्याचा प्रयत्न करत राहतात. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंकर्तृत्वाने, शौर्याने, प्रतिभेने, स्वतःच्या हुशारीने आणि जबरदस्त बुद्धिमत्तेने युगपुरुष ठरले आणि त्यांच्या सगळ्या आदर्श वाटचालीमध्ये त्यांचे मार्गदर्शक किंवा शिक्षक किंवा गुरु होते ते फक्त आणि फक्त त्यांचे पिता शहाजी राजे आणि माता जिजाऊ माँसाहेब, अन्य कोणीही नाही, बिलकुल नाही. दादोजी कोंडदेव हे पाटस परगण्यातील मुलठाण गावचे हिशोबनीस होते. शहाजी राजांनी त्यांना जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजींच्या सोबत पुण्याला रवाना केलं बंगलोरवरून, ते प्रामुख्यानं आपल्या जहागिरीची आणि आपल्या पत्नी आणि मुलाची काळजी घेण्यासाठी. त्यांना कोणतीही अडचण भेडसावू नये हे पाहण्यासाठी. दादोजी कोंडदेव यांची तेवढीच जबाबदारी होती, त्यापेक्षा अधिक अजिबात नाही. बाल शिवरायांना युद्धकला शिकवली ती खुद्द जिजाऊ माँसाहेबांनी.
त्या स्वतः अन्य अनेक महत्त्वाच्या विषयांसह युद्धशास्त्र युद्धकलेतही अतिशय पारंगत होत्या. आपण कधीतरी फक्त जिजाऊ महासाहेबांवरती एक स्वतंत्र एपिसोड बनवू, त्यामध्ये त्यांच्यावरती म्हणजे खुद्द जिजाऊ महासाहेबांवरती हे सगळे संस्कार कसे घडले आणि कोणी केले त्याबाबतही आपण सविस्तर बोलू. परंतु एक आज नक्की लक्षात घ्या की तिरंदाजी, नेमबाजी, दांडपट्टा, भाला अशा सर्व कला बालशिवरायांना शिकवण्यासाठी जिजाऊ महासाहेबांनी एक उत्तम व्यवस्था स्वतःच्या निरीक्षणाखाली उभी केलेली होती. अश्वरोहणाचे उत्तम प्रशिक्षण स्वतः जिजाऊ महासाहेबांनी शिवरायांना दिलं होतं. गोफण ही जी कला आहे ती तर सगळ्या मावळ्यांनी सुद्धा आत्मसात करायला हवी यासाठी जिजाऊ महासाहेबांनी प्रयत्न केले होते. गिर्यारोहण, पर्वतारोहण, पोहणं अशा अनेक कला त्यांनी शिवरायांना शिकायला लावलेल्या होत्या. आपली स्वतःची एक गुप्तहेर यंत्रणा जिजाऊ महासाहेबांनी निर्माण केलेली होती. प्राकृत, मराठी आणि संस्कृत अशा तीनही भाषा जिजाऊ महासाहेबांना अवगत होत्या, लक्षात घ्या. आणि त्या त्यांनी शिवरायांना सुद्धा शिकवलेल्या होत्या. लोककला, भजन, कीर्तन, पोवाडे हे सगळे जिजाऊ महासाहेब स्वतः आवडीने ऐकायच्या आणि शिवरायांना सुद्धा आपल्यासोबत ऐकायला लावायच्या. त्या कलावंतांना त्या प्रोत्साहन देत राहायच्या. या अशा सगळ्या विविध प्रयत्नांमधून जिजाऊ महासाहेबांनी आपल्या शिवरायांना घडवलं. एक महत्त्वाची बाब आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी कायम की शहाजीराजांच्या विषयी या बाबतीत फारसं बोललं जात नाही किंवा त्यांचं श्रेय अधोरेखित केलं जात नाही. परंतु आपलं स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा विचार कायम शहाजीराजांच्याही मनात होता. जुन्नरजवळील पेनगिरीसारखे काही प्रयोगही त्यांनी त्या दृष्टीने केले होते, परंतु ते अयशस्वी ठरले. तो मुद्दा वेगळा. पण म्हणून काही त्यांनी स्वराज्य स्थापनेचा विचार सोडून दिला नाही कधीच. जिजाऊ महासाहेब त्यांच्या त्या सगळ्या प्रयत्नांमध्ये त्यांच्यासोबतच होत्या आणि शहाजीराजांच्या मनातील ही स्वराज्य स्थापनेच्या संकल्पनेचे हे सगळे संस्कार जिजाऊ महासाहेबांवरती आपसूकच होत गेले. शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेमागे शहाजीराजे आणि जिजाऊ महासाहेब या दोघांचीही प्रेरणा होती. दादोजी कोंडदेव यांचा तर शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कल्पनेलाच मुळात विरोध होता. त्यांच्या इच्छेच्या विरोधात जाऊन शिवराय आपल्या जहागिरीच्या हद्दीच्या बाहेर जाऊन इतरांचा मुलूक लुटायला लागले तेव्हा दादोजींनी त्याबद्दल तीव्र नापसंती, चिडचिड आणि संताप व्यक्त केला होता. ग्रँड दप यानं याबाबतीत सगळं सविस्तर लिहून ठेवलेलं आहे. अगदी मृत्यूपंथाला लागल्यानंतर दादोजींना उपरती झाली आणि मग त्यांनी शिवरायांना आशीर्वाद दिला आणि रायरेश्वरच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेताना ते स्वतः उपस्थित राहिले वगैरे. त्यानंतर काही दिवसातच त्यांचा मृत्यू झाला आणि शिवरायांचा स्वराज्य स्थापनेचा खरा जोरदार प्रयत्न त्यानंतरच सुरू झालेला आहे. त्यामुळं त्या सगळ्यात स्वराज्य स्थापनेमध्ये अर्थातच दादोजींचं काही योगदान असण्याचा प्रश्नच येत नाही. स्वराज्य स्थापनेच्या शिवरायांच्या सगळ्या प्रयत्नांमध्ये शहाजी राजांची त्यांना अनेकदा अप्रत्यक्ष तर कधी प्रत्यक्ष मदत झाल्याचे अनेक संदर्भ आणि ऐतिहासिक दाखले आहेत. त्यावरही कधीतरी पुढे आपण एखाद्या एपिसोडमध्ये बोलूयात. पण आता समर्थ रामदासांच्या विषयाकडे वळू. पहिली गोष्ट म्हणजे अनेक ऐतिहासिक आणि विश्वसनीय दाखल्यांमधून संदर्भांमधून एक गोष्ट अगदी पूर्णपणे स्पष्ट झालेली आहे की शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची जर कधी भेट झालीच असेल तर ती 1672च्या नंतरच, त्याआधी बिलकुल नाही. महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न जोरदारपणे सुरू केले साधारण 1640 नंतर. त्यानंतर शाहिस्तेखानाची बोटं छाटणी, अफजलखानाचा वध, आग्र्याहून सुटका अशा एकाहून एक पराक्रमाच्या घटना घडून नंतर राजे स्वतःचा राज्याभिषेक करून घेण्याच्या सर्व तयारीमध्ये असताना रामदासांचं पहिलं पत्र त्यांना आलेलं आहे 3 एप्रिल 1672 रोजी. आपल्या एका शिष्यामार्फत त्यांनी हे पत्र महाराजांना पाठवलेलं आहे. 15 कडव्यांच्या श्लोकरूपी त्या पत्रामध्ये रामदासांनी महाराजांच्या आदर्श गुणांचं कौतुक केलेलं आहे. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे वगैरे आपल्या सगळ्यांना ते पत्र माहिती आहे. त्याच्यामध्ये शेवटी रामदास म्हणत आहेत की तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्मरण झाले काय नेनू, प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. खुद्द रामदासांनीच लिहिलेल्या या सगळ्या मजकुरावरून हे तर सिद्धच होतं की 1640-45 पासून 1672पर्यंत संघर्ष करून महाराजांनी स्वराज्य स्थापना पूर्ण करीत आणलेली होती. त्यावेळी रामदासांनी महाराजांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे, त्याआधी अजिबात नाही. म्हणजेच याचा दुसरा आणि स्पष्ट अर्थ हा होतो की महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये रामदासांची काहीही प्रेरणा किंवा मदत असण्याचा प्रश्नच निर्माण झालेला नाही. मुळात रामदासी पंथाची स्थापना महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याला सुरुवात
झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी झालेली आहे आणि तीसुद्धा आदिलशाहीमध्ये, की जिथे महाराजांचा जाण्याचा आणि काही संपर्क असण्याचा प्रश्नच नव्हता. चाफळ देवस्थानचे पहिले विश्वस्त हे शिवाजी महाराजांना शत्रू मानत होते, हा इतिहास आहे. रामदास हे शिवाजी महाराजांच्या शत्रू पक्षाचे आश्रित होते, त्यामुळे महाराज त्यांची दखल घेण्याचं काही कारणच नव्हतं. नरहर कुरुंदकरांनी याबाबतीत अगदी स्पष्ट शब्दांमध्ये लिहून ठेवलं आहे की शिवाजीच्या राज्यनिर्मितीची प्रेरणा समर्थ रामदासांची अजिबातच नव्हे. शिवाजी रामदास यांच्यातील संपर्क महाराजांच्या राज्याभिषेकाच्या नंतरचा असू शकतो. तत्कालीन एक इंग्रज लेखक आहे डेमिंग, त्यानं लिहून ठेवलं आहे की महाराजांच्या राज्य साधनेमध्ये रामदासांना कोणतंही स्थान देता येणार नाही. यदुनाथ सरकार यांनी महाराजांविषयी लिहिलेल्या प्रचंड लिखाणामध्ये कुठेही रामदासांचा उल्लेखही नाही. शिवाजी महाराजांच्या सभासद बखरीचा जो कर्ता आहे कृष्णाजी आनंद याने स्वराज्यात काम केलेलं होतं, अर्थात तो महाराजांचा समकालीन होता, परंतु त्याच्याही संपूर्ण लिखाणात कुठेही रामदासांचा उल्लेख येत नाही. असे अनेक दाखले आणि संदर्भ आहेत, त्यावरून हे स्पष्ट होतं, सिद्ध होतं की समर्थ रामदास हे कोणत्याही अर्थाने शिवाजी महाराजांचे कधीही गुरु नव्हते. महाराजांच्या सार्वभौम राज्य निर्मितीमध्ये त्यांचं कोणतंही मार्गदर्शन किंवा कोणतंही योगदान नव्हतं. नर फाटक, नरहर कुरुंदकर, शेजवलकर आदी सर्व मान्यवर संशोधकांनी याबाबत स्पष्ट खुलासा अनेक वर्षांपूर्वीच केलेला असतानाही आजही रामदासांना शिवाजी महाराजांचे गुरु दाखवण्याचा संघ भाजपच्या मनुवादी मंडळींचा प्रयत्न घृणास्पद आणि संतापजनक आहे. संत तुकाराम महाराजांच्या काही अभंगांचाही याबाबतीत काही दाखला देण्यात येतो, काही लोक त्याबाबतही बोलताना दिसतात, त्याचाही थोडक्यात समाचार घ्यायला हवा. तुकोबारायांच्या नावानं खपवला जात असलेल्या त्या अभंगामध्ये त्यांनी अष्टप्रधान मंडळाचा आणि प्रतिनिधी पदाचा उल्लेख केला आहे. लक्षात घ्या, राजांना छत्रपती म्हटलं आहे कोणी? तुकाराम महाराजांनी. आता पहा, महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला 1674 साली, त्यानंतर ते छत्रपती झाले आणि ते संबोधन वापरणं त्यांच्यासाठी सुरू झालं. अष्टप्रधान मंडळही त्यानंतर अस्तित्वात आलं. मग 1649 सालीच ज्या तुकोबारायांना वैकुंठाला धाडण्यात आलेलं होतं ते 1674 साली आकाराला आलेल्या संकल्पना आपल्या अभंगामध्ये कशा काय वापरतील बरं? अर्थातच ते अभंग अन्य अनेक अभंगांप्रमाणेच प्रक्षिप्त, अर्थात नंतर ते घुसडण्यात आलेले आहेत त्यांच्या लिखाणात किंवा गाथ्यामध्ये, हे स्पष्टच आहे. केवळ रामदासांना मोठेपणा देण्याचा तो एक कुटील प्रयत्न आहे. पूर्वी बहुजन समाजाकडे लिहिण्या वाचण्याचे फारसे अधिकार नव्हते, लोक मोठ्या संख्येने अशिक्षित असायचे आणि त्यामुळे लिहिण्या वाचण्याचे अधिकार ज्यांना होते ते लोक असे प्रकार करत राहायचे आणि तेव्हा ते खपूनही जायचे. परंतु आता मागील 30-40 वर्षांपासून बहुजन समाजातील अनेक लोक इतिहास संशोधन करतात, त्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, समोर येणाऱ्या संदर्भांची योग्य पद्धतीने मांडणी करतात आणि सत्य लोकांसमोर आणतात. त्यामुळे मनुवादी वृत्तीच्या संघ भाजपच्या मंडळींनी खोटं बोला पण रेटून बोला ही गोबेल्स नीती कितीही जरी वापरली तरी त्याचा काहीही उपयोग नाही. महाराजांचा भगवा ध्वज ही म्हणे रामदासांची देण, काहीही थापा मारत बसतात. रामदास हे ब्रह्मचारी असल्याने त्यांची कफनी आणि छाटी ही हरमुजी रंगाची असायची, भगवी नाही. घृष्णेश्वरानंतर शिखर शिंगणापूरचा महादेव हे महाराजांचं कुलदैवत. त्या देवाचं भगवं निशाण हे शहाजीराजांनी आपला झेंडा बनवलं आणि पुढे शिवाजी महाराजांनी आपल्या पित्याचा तोच वारसा कायम राखला. बंगलोरहून जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजींना पुण्याला पाठवतानाच शहाजीराजांनी आपलं ते भगवं निशाण, आपला तो भगवा ध्वजसुद्धा त्यांच्यासोबत पाठवल्याचा इतिहासामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे. वास्तव हे आहे, रामदासांचा आणि महाराजांच्या भगव्याचा काडीचाही संबंध नाही. मावळ्यांच्या संदर्भातही अशीच अनेक स्पष्टीकरणं देता येतील. अनेक भाकडकथा आहेत, रामदासी पंथीय हे लोक सांगत असतात, पण त्या सर्व बाबी म्हणजे कल्पनाशक्तीचा आविष्कार आहे, त्यांना कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही. काही वर्षांपूर्वीचा औरंगाबाद आणि आताचं संभाजीनगर तिथल्या न्यायालयात सुद्धा याबाबतीत एक खटला दाखल झाला होता आणि रामदास हे शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक किंवा गुरु असल्याचा अगदी एकही पुरावा त्या खटल्याच्या सुनावणीमध्ये अस्तित्वात नसल्याचा निकाल कोर्टाने दिला होता. ते निकालपत्र देखील उपलब्ध आहे. हे असं सगळं असूनसुद्धा केवळ वर्णश्रेष्ठत्वाच्या भावनेतून मनुवादी वृत्तीतून पुन्हा पुन्हा रामदासांना महाराजांच्या गुरुस्थानी आणून बसवलं जातं आणि आता तर जाणीवपूर्वक मागील काही काळापासून हे संतापजनक प्रकार वाढीला लागल्याचं पुन्हा आपण पाहतोय. परंतु आपले महाराज हे युगपुरुष होते.
या लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी महाराजांच्या महान आणि असामान्य कर्तृत्वाचं श्रेय ते अन्य कोणाच्याही पारड्यात टाकू शकणार नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावं. असो, लांबला थोडासा आजचा हा भाग, परंतु थांबण्यापूर्वी आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न, चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर प्लीज करा. एपिसोड आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.